नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या कायद्याच्या बाराखडी या चॅनलवर। आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत, वडिलोपार्जित संपत्ती आणि मुलींचा हक्क। जर तुमच्या कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीतून मुलींचे नाव वगळले गेले असेल तर काय करावे, कायद्याने याबाबत काय सांगितले आहे आणि तुम्ही तुमच्या हक्कासाठी कशी लढाई लढू शकता, चला जाणून घेऊया। सर्वप्रथम वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय हे समजून घेऊया। वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे ती मालमत्ता जी तुमच्या पूर्वजांकडून म्हणजेच वडील, आजोबा किंवा त्यापूर्वीच्या पिढ्यांकडून तुम्हाला वारसा हक्काने मिळते। यामध्ये जमीन, घर, दागिने किंवा इतर कोणतीही मालमत्ता येऊ शकते। पण यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ही संपत्ती कुटुंबातील सर्व वारसदारांमध्ये समान वाटली जाणे अपेक्षित आहे, मग ते मुलगा असो वा मुलगी। आता प्रश्न येतो, मुलींचे नाव का वगळले जाते? बऱ्याचदा सामाजिक रूढी, परंपरा किंवा चुकीच्या समजुतीमुळे मुलींना संपत्तीतून वंचित ठेवले जाते। काही कुटुंबांमध्ये असे मानले जाते की मुलींना संपत्तीचा हक्कच नाही किंवा लग्नानंतर त्या परक्या होतात। पण मित्रांनो, हे पूर्णपणे चुकीचे आहे। कायद्याने मुलींना मुलाइतका समान हक्क दिला आहे। 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यात म्हणजेच हिंदू सक्सेशन ऍक्ट झालेल्या दुरुस्तीने मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क दिला आहे। याचा अर्थ मुलींना त्यांच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या संपत्तीत मुलाइतकाच वाटा मिळतो। ही संपत्ती संयुक्त कुटुंबाची असो किंवा वैयक्तिक, मुलींना तिचा हक्क मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। विशेष म्हणजे ही दुरुस्ती 2005 पूर्वीच्या संपत्ती वाटणीसाठीही लागू होऊ शकते, जर वाटणी अद्याप झाली नसेल तर। मुलींना मुलाइतका समान हक्क लग्नानंतरही आहे, तसेच कायम संयुक्त कुटुंब संपत्तीतही मुलींचा वाटा आहे। आता मुख्य प्रश्न, जर तुमचे नाव वडिलोपार्जित संपत्तीतून वगळले गेले असेल तर काय करावे? चला पायऱ्या पाहूया। तर सर्वात पहिले म्हणजे कुटुंबाशी चर्चा करा। सर्वप्रथम तुमच्या कुटुंबाशी शांतपणे बोलणी करा। बऱ्याचदा गैरसमजामुळे असे निर्णय घेतले जातात। तुम्हाला कायद्याने हक्क आहे हे त्यांना समजावून सांगा। कायदेशीर सल्ला घ्या। जर चर्चेतून तोडगा निघाला नाही तर वकिलांचा सल्ला घ्या। हिंदू वारसा कायद्याबाबत तज्ञ असलेल्या वकिलाकडे जा, ते तुम्हाला तुमच्या हक्काबाबत आणि पुढील पावलांबद्दल मार्गदर्शन करतील। कागदपत्रे गोळा करा। संपत्तीशी संबंधित सर्व कागदपत्रे जसे की जमिनीचे दस्त, वडिलांचे मृत्यूपत्र आणि विल जर असेल तर ते, आणि कुटुंबातील इतर कागदपत्रे गोळा करा। यामुळे तुमचा दावा मजबूत होईल। कायदेशीर कारवाई करा। जर गरज पडली तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता। तुम्ही वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीसाठी दावा दाखल करू शकता। कोर्टात तुम्हाला तुमचा हक्क मिळण्यासाठी योग्य प्रक्रिया पार पाडावी लागेल। मध्यस्थी, कोर्टाबाहेरही तुम्ही मध्यस्थीचा पर्याय निवडू शकता। यामध्ये तटस्थ मध्यस्थ तुमच्या कुटुंबातील वाद मिटवण्यास मदत करतो। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावे लागले तरी घाबरू नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे। मुली असो वा मुले, प्रत्येकाला समान हक्क आहे। तुम्ही तुमच्या हक्काची लढाई लढा आणि समाजात बदल घडवून आणा। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीची कोणीही व्यक्ती अशा परिस्थितीत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचा अनुभव किंवा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो, असेच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विषयासह।